आशिष, मंजिल मंजिरी 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 मारू नको मंजिरी प्लीज मारू नको मंजिरी 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 मी 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 पुन्हा नाही असं वागणार मंजिरी 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 मी 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 हे गाव सोडून जाईन मी मंजिरी मी पुन्हा तुझ्या आयुष्यात नाही मंजिरी मंजिरी प्लीज मी काय आजी, अरे विहंग बाळा, बस बस. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? म्या बी मस्तच के. राहता काय आमचं खायचं प्यायचं आणि तो वर बसलाय त्याचं नाव घ्यायचं बस. आता आमच्या आयुष्यात राहिलंय काय? अर्धी लाकडं गेली मात्र. ए आजी, असं काय म्हणतेस? तू अजून 100 वर्ष जगशील. अरे नको रे बाबा, ते 100 वर्षांचं काय करू म्या? आता फक्त सत्याचं बाळ खेळवलं म्हणजे बाळकृष्ण जोजवल्याचा आनंद गावल बघ मला. तेवढं झालं म्हणजे झालं. आजी, आता सत्यजित इथे नसला तरी मी आहे. तुला कधी कसली गरज लागली ना तरी मला हाक मार. हे वय रे, तू बी आमचाच आहेस की. पण व्यंग बाळा, आज बऱ्याच दिवसानं तू हसताना दिसतोयस मला. भांडण मिटलं वाटतं. बायको संग भांडला होतास ना? मिटलं? आजी, तुला कसं कळलं? अरे येड्या, माझे हे केस काय उन्हानं पांढरे झालेले नाहीत. तो वर बसलाय ना व, त्याच्याशी माझं डायरेक्ट सेटिंग आहे. आपली माणसं कोणत्या इवंचनेत आहेत, त्यांना काय दुखते खुपते अडते हे समज मला त्यो सांगतोय बघ. आणि म्या येळ आल्यावर बोलते एवढं. हाय विहंग, हाव यू? मस्त. तू काही घेतलं नाहीस का? चहा कॉफी काही घेणार? अगं विचारतेस काय त्याला? दे की आणून. आणते. बरं थांब थांब, मला सांग, अगं मंजिरी कुठं आहे? सकाळ धरणं मी त्याला हाका मारते, तिचा काही पत्त्याच नाही. कुठे गेले ती? आजी, मला वाटतं ती बाहेर गेली. ती बाई आली होती ना संस्थेमधून, बहुतेक तिच्या बरोबरच गेली. बघ, या असं आहे. आता काय सांगावं या पोरीला? हा, पोटूशी आहे तर गप गुमान घरात बसावं का नाही? पण नाही, काय ना काहीतरी कामं अंगावर ओढून घेते बघ. तो सत्या उगाच नाही बोलत तिला. बर, बस तू इथं, मी जरा घरात कामाच बघून घेते. स्वामी राहू.
विहंग, काही महत्वाचं काम होतं का? नाही म्हणजे अचानक आलास म्हणून विचारलं. नाही. हा बोल. व्यंग, ऐक. अरे इथे आल्यापासून ना मला एका इंटरनॅशनल नंबरवरनं सतत ब्लँक कॉल्स येत आहेत. नाही, कोणीच काही बोलत नाही. मी काही काम करतो, तुला हा नंबर SMS करतो. तू आपल्या मोहिते साहेबांना जरा तो नंबर दाखव आणि त्यांना विचार काही माहिती काढता येते का. ओके, मी बघतो. बाय. कोणाचा फोन होता? आणि सत्यजितचा का? हो. बाय. डोंट वरी विहंग, तो काय बोलत होता हे मी तुला नाही विचारणार, कारण तो काय बोलत होता हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असणार. मंजिरी, हे डॉक्टर पाठक. डॉक्टर मिसेस मुधोळकर, म्हणजे मंजिरी मुधोळकर. तसं बघायला गेलं तर आशिषच्या या जवळच्या मैत्रीण आहेत. हो मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. डॉक्टर, आशिष रिकव्हर होण्याचे काही चान्सेस आहेत का? अजिबात नव्हते. तुमच्या येण्यामुळे आशा तरी निर्माण झाली. म्हणजे आता आज जे काही चाललं होतं ते मी ऑब्झर्व करत होतो. डेव्हलपमेंट आहे. मिस नैना, आपण एवढे प्रयत्न केले पण आशिष एक शब्दही बोलला नाही. आणि आज बघा ना मॅडम, तुमचा विश्वास बसणार नाही पण आज पहिल्यांदा मी आशिषला इतकं बोलताना ऐकलं. हो ना डॉक्टर, ऍक्च्युली माझ्या खरंच लक्षात नाही आलो. पण बघा ना, मिसेस मुधोळकरांच्या येण्याने आशिष मध्ये किती फरक जाणवतोय. मिसेस मुधोळकर, मला खात्री आहे तुम्ही यापुढेही आम्हाला असंच कोऑपरेट कराल. तुम्हीच त्याला याच्यातून लवकर बाहेर काढू शकता. मी खरं तर आशाच सोडून दिली होती पण तुम्ही त्याला जीवदान देऊ शकता. आता आशिषचं आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे. मिस नैना, हं? आशिषला आत्ताचा डोस दिलात? हो देत. मी येते. आशिष माझा खूप चांगला मित्र होता, पण तोच माझ्या सगळ्या सुखांचा वैरी बनला. त्यांच्या मनात माझ्याविषयीचं गैरसमजाचं वादळ याच माणसाने निर्माण केलं. म्हणून मी फक्त त्याला त्याच्या चुकांची शिक्षा दिली, पण त्याला अशी जन्मभराची अद्दल घडावी असा माझा कधी हेतू नव्हता. आशिषच्या या अवस्थेचं पाप माझ्यामुळे माझ्या बाळाला आणि माझ्या कुटुंबाला लागलं तर मला असे पुन्हा गमवायचं नाहीये. यांना कधीच आवडणार नाही मी असं आशिषला भेटलेलं. हे हैदराबाद वरून आले की मी यांना सगळं सांगणार आहे. पण आशिष जर बरा झाला तरच आमची या पापातून सुटका होईल, हे मात्र नक्की. अरे भाऊजी, वहिनी, मी ऍक्च्युली सकाळी पण येऊन गेलो तेव्हा पण तुम्ही घरी नव्हतात. तेव्हा आजींची भेट झाली. खरं तर मी तुम्हालाच भेटायला आलो. कशा आहात? मी बरी आहे.
मधुरा मधुरा बरी आहे ना? भाऊजी, खर तर तिच्या वतीने मीच तुमची माफी मागते. काय की जरा गरम डोक्याची आहे ती. तोंडाला येईल ते बोलते, विचार न करता. पण खरं सांगू, तिच्या मनात काहीच नसतो. वहिनी, हे तुम्ही मला सांगताय? अहो, मी मधुरावर प्रेम केलंय. आणि आपण जेव्हा एखाद्या माणसावर प्रेम करतो ना, तेव्हा त्या माणसाला आपण त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारतो, जसं तुम्ही सत्यजितला स्वीकारलंय. आणि वहिनी, तुम्ही माफी मागायची काही गरज नाही. माझ्या आणि मधुरामधले गैरसमज दूर झालेत. मी बोललोय मधुराशी. चला, वाद मिटलेत ते एका अर्थी बरंच झालं. वहिनी, तुमचा मूड काही बरोबर दिसत नाहीये. म्हणजे मी थोड्या टेन्शन मध्ये दिसतंय. काही मला बरं वाटत नाहीये का? नाही, बरी आहे मी. पण मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी भाऊजी. बोला ना. भाऊजी, आज मी आशिषला भेटले. भेट झाली दादा. आपलं काम ओके झालंय. तांबडे बाबांची कृपा. as long as he is there is no problem. डॉक्टरांनी पण त्यांचं काम मस्त पार पाडलंय. आम्ही निवडलेला प्रत्येक माणूस म्हणजे कसदार अभिनेता. जणू काय ऑस्करचा नॉमिनीच. तुम्ही का नाही दिली एखादी बाहुली त्यांना प्रेझेंट म्हणून? नाही, त्या फोटोग्राफरचं काय केलंय? त्याचं लोणचं घातलं काय किलोनी विकायला? दादा, सगळी कामं एका दिवसात होणं कसं शक्य आहे? आज तर मी फक्त ट्रायल बॉल टाकलाय. खरी सिरीज तर आता सुरू होईल. हो, सोनेरी केसांच्या देखण्यात आहे. बोलता फार छान तुम्ही. त्या फोटोग्राफरच्या मानधनाचे पैसे कोण देणार? तुम्ही की तुमचे तीर्थरूप? तेव्हा आम्ही निर्णय घेतलाय, तुमच्या मानधनातून त्याचं मानधन वजा करणार. आणि वन मोर थिंग, आम्हाला क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायची नाहीये. आम्हाला विकेट्स पाहिजे. विकेट. वहिनी, त्या मुलीचं नाव काय सांगितलं तुम्ही? नैना जाधव. मग तुम्ही यापुढे तिथे जाणार आता आशिषच्या ट्रीटमेंटसाठी? गरज पडली तर नक्कीच जाईल. पण आता यांना सांगितल्याशिवाय नाही. म्हणजे तुम्ही सत्यजितला सगळं सांगणार? हो भाऊजी, यांना मी सगळ्या गोष्टींची व्यवस्थित कल्पना देणार आहे. यांना न सांगता मी आता काहीच करणार नाही. आशिषला माझ्यामुळे या अवस्थेला सामोरं जावं लागतंय म्हणून मी आज तिथे गेले होते, बस. बाकी काही नाही. आणि मला तुमचं म्हणणं पटतंय, पण सत्यजितला सगळं सांगायचं तर? वहिनी, तुम्ही आणि सत्यजितने डिव्होर्स पेपर्सवर सह्या केल्या होत्या हे मला माहित होतं. तेव्हा ना मध्यंतरी मला सत्यजितनेच हे सांगितलं की त्यांनी आता मागचं सगळं विसरून जायचं ठरवलं. भूतकाळाची कुठलीही वाईट सावली त्याला तुमच्या भविष्यावर पडू द्यायची नाहीये. पण वहिनी, तेव्हा सत्यजित बोलता बोलता हे बोलून गेला की तुमच्या दोघांमध्ये आता आशिषच्या नावाचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळेच तो या निर्णयापर्यंत आला होता. पण आता जर का पुन्हा कुठल्याही कारणाने तुमच्या दोघांमध्ये आशिषचा उल्लेख झाला तर मात्र काय होईल काही सांगता यायचं नाही.
आणि वहिनी तुम्हाला माहिती आहे सत्यजितला शांत करणं किती कठीण आहे ते. त्यामुळे चुकूनही आता तुमच्या तोंडून जर आशिषचा उल्लेख जरी झाला तरी सत्यजित काय करेल कुठल्या थराला जाईल काही सांगता यायचं नाही. आणि मला त्याचीच भीती जास्त आहे. त्यामुळे बघा हे तुम्ही परत एकदा या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. चला आता मिस्टर सत्यजित मुधोळकरांना थोडीशी महत्वाची इन्फॉर्मेशन देऊया. हॅलो. ए फुकण्या, फोन करतोस तर बोलता येत नाही का तुला? हा, इतके दिवस फोन करून करून डोकं पिकवलंय नुसतं. वेळ जात नाही का तुझा? आता बोल नाही तर. हॅलो. हाय मिस्टर मुधोळकर, आमच्या एवढ्याशा गोष्टीवर एवढे चिडलात? कोण आहेस तू? ते जाणून घेण्यापेक्षा तुमची बायको तुमच्या अनुपस्थितीत कुठे कुठे जाते, कोणाला जाऊन भेटते, त्याचा शोध घ्या आधी. ए, माझ्या बायकोचं नाव घ्यायचं नाही, कळलं ना? तू हे फोन का करतेस, कोणाच्या सांगण्यावरून करतेस ते खूप चांगलं कळतं मला. जाऊन सांग तुझ्या त्या दादा होळकरला. हे असे खेळ खेळत बसला ना तर पुन्हा एकदा घरात घुसून धुवून टाकेन. आणि पुन्हा जर फोन केलास तर फोन मध्ये हात घालून गळा दाबीत तुझा, सांगून ठेवतोय. अज्जे बोल. तुला एक मस्तपैकी जोक सांगतो बघ. सांग की. एक मिनिट, तुम्ही सगळे ऐका, पण हा जोक खास आजीसाठी आहे. ऐक. एकदा एक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला सांगते, नाही म्हणजे असं नाही सांगत, प्रेमाने सांगते, जानू मला सांग ना अशी कुठची गोष्ट आहे जी तुझ्या जवळ आणि तरी तू ती फोडू शकत नाही. अरे सांग की मग. पण आज सांगतोय कुठे? हा, ही आपली त्याला शपथा घाल, हे कर ते कर. अरे मुडदे पुढं बोल की. तो तिला सांगतो अरे पुढं सांग की. तुझं थोबाड. मंजिरी, गौरांगनं ना जोक सांगितलाय. जोकवर हसायचं असतंय. हस की जरा. बघावं तेव्हा चेहऱ्यावर 12 वाजले. सॉरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं. चारे, अगं तू का तिच्या पाठी पडतीस ग? अगं सत्या इथं नाही आहे, हैदराबादला गेला म्हणून ती काळजीत असेल. तू जेव बरंच. जेव जेव, बघत बसू नगत. मंजिरी, अगं काही दिवसांचाच प्रश्न आहे. काम झालं की येईल की सत्या परत. वहिनी, तू कोणाला समजवायलीस? काय नाही ग, नाटक आहे तिची. काय समजून फायदा नाही. चारे, आता तुझं अति होतंय. हा, ते गप गुमान जेव बरं, नाही तर स्वतःच्या खोलीत चालती. व बघितलंस वहिनी, या घरात मला काय बी किंमत नाही.
आता माझी आईच मला बोलायली. आता तिच्याच डोळ्यात खुपते म्हणल्यावर कुणाकडे मी काय बोलणार? येळीच लग्न झालं असतं तर अशी बोलणी खावी लागली नसती माहेरची. नको मला जेवायला. अहो वंसा, सासूबाई तुम्ही तरी काय एवढ्याशा गोष्टीवरून? शाले काय बी होत नाही. भूक लागली ना की आपसुक येऊन बसेल इथं जेवायला. समद्यांच्या गोष्टीत नाक खुपसायची लय सवय झाली आहे बघ तिला. अगं म्या तिची आय हाय, मला काय बोलण्याचा अधिकार हाय का नाही? येवाना लगीन झालं असतं ना तर सासूनच घराबाहेर काढली असती तिला. आजी पण मला त्यांच्या बोलण्याचं खरंच वाईट नाही वाटलं. तू मला नका शिकवू. मला ठाव आहे ती कशी आहे. शाले काल धरणं उजवा डोळा लय फडफडतोय ग. शांतच होईना बघ. अजून फडफडतोय का तुमचा डोळा? वय ग काय झालंय कुणास ठाऊक. सासूबाई म्हणजे तुम्ही काही म्हणा पण मला मला थोडीशी भीती वाटायला लागली. सत्यजित पण नाही आहे इथे. मी ना देवापुढे निरांजन लावून येते. कशी शाले गप गुमान जेव की. असं काय बी नसतंय. हे बघा असू दे नाही तर नसू दे पण मला आता या घरावर आणखीन संकट नकोय. माझा जीव शांत होतोय ना, माझं समाधान होत आहे ना, मग मी लावून येते ना दिवा. मंजिरी तुझी सासू म्हणजे सशावानी हाय बघ. जरा काय झालं ना की लय भ्या वाटतंय तिला. खोळी. तुमच्या येण्यामुळे आशा तरी निर्माण झाली. म्हणजे मिस नैना, आपण एवढे प्रयत्न केले पण आशिष एक शब्दही बोलला नाही. पण आज पहिल्यांदा मी आशिषला इतकं बोलताना ऐकलं. आता जर का पुन्हा कुठल्याही कारणाने तुमच्या दोघांमध्ये आशिषचा उल्लेख झाला तर मात्र काय होईल काही सांगता यायचं.